आज आपण बऱ्याच दिवसानंतर फिरण्यासाठी पुण्यामधील हे एका ठिकाणी फेस्टिवलला गेलो होतो. तर येथील फेस्टिवलची एक एंट्री फी आहे पर पर्सन जवळपास 60 रुपये. आणि जर तुमच्याकडे लहान मुलं असेल 3 वर्षाच्या खाली तर त्यासाठी पूर्णपणे फ्री फी आहे. तर असे आम्ही जवळपास 5 ते 6 तिकीट घेतलं होतं. आणि जाताना तुम्ही संध्याकाळच्या वेळी जावं, कारण इथे लाईट वगैरे एकदम भारी असते. तर असं साईडनं एकदम भारी डेकोरेशन वगैरे दिसते. एंट्री पॉईंटला तुम्हाला अशा प्रकारे लाईटिंग वगैरे केले दिसेल, जिथे तुम्ही मस्तपैकी फोटो वगैरे काढू शकता. तसेच येथे काही फोटो काढण्यासाठी पॉईंट दिलेले आहेत. लहान मुलं वगैरे जे कोण असतील तर त्यांच्यासाठी एक खूप भारी ठिकाण आहे. तसेच मोठे जरी कोण लोक असतील त्यांच्यासाठीही उंच झोका खेळण्यासाठी किंवा पाळणा वगैरे गोल फिरणारा पाळणा किंवा इतर ह्याच्यासाठी हे भारी आहे. तर ठिकठिकाणी अशा लाईटिंग आहेत जेथे तुमचा फोटो काढल्याशिवाय मन भरणार नाही. आणि इतर ठिकाणी तुम्ही ते फोटो वगैरे स्टेटसला वगैरे ते ठेवू शकता. तर 60 रुपये ज्यावेळेस तुम्ही बिल भरताय त्यावेळेस तर एवढं असायलाच पाहिजे. त्याच्यानंतर जसं तुम्ही आतमध्ये जायला सुरू कराल तसं तुम्हाला इथे खरेदीसाठी वेगळे हे दिसतील, म्हणजे शर्ट्स, जॅकेट्स, त्याच्यानंतर लोणचे वगैरे किंवा बाकीचे खेळणे किंवा इतर जे काही. तर यांनी जास्त करून अशा वस्तू ठेवले जेथे लहान मुलांचं आकर्षण होईल आणि तुमच्या खिशाला जवळपास काहीतरी म्हणजे कात्री लागेल. तसे इथे एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे होते. तर ह्याच्यातले मला फक्त 2-3च माहीत होते. तर यांनी इथे एक असा बोर्ड वगैरे लावलेला आहे आणि तुम्ही लोणचे वगैरे ट्राय करू शकता. परंतु हे सर्व काही लोणचे उघड्यावर आहेत, त्यामुळे घेताना जरा विचार करा. तसेच इथे एक गेम होती. इथे काय तर रिंग टाकायची होती ह्या टाकलेल्या पैशावर आणि मग तुम्हाला तिथले एक 50, 100 किंवा 200 रुपयाची नोट मिळणार. आम्ही ट्राय केलं पण आम्हाला काय मिळलं नाही. परत कळालं की कोणालाच मिळत नाही. तर हा त्यांचा एक बिझनेस आहे. तर एंट्री करता ज्यावेळेस तुम्ही मेन गाड्याच्या तिथे तर असं तुम्हाला एक सगळं ठिकाण दिसतं आहे. वेगवेगळ्या लाईटिंग्स, पाळणे, झोके किंवा ते मौत का कुवा असले हे आहेत. लहान मुलांसाठी खास करून असे ओढी वगैरे ठेवलेली आहे आणि ह्या ओढीमध्ये बसून लहान मुलं खूप एन्जॉय करू शकतात. परंतु मुलं जरा 3 वर्षापेक्षा मोठी पाहिजेत, छोटे असतील तर ते रडत बसत आहेत. आणि असं बघेल तिकडे हे लाईटिंग रोषणाई दिसते. तर इथं प्रत्येक ठिकाणचं वस्तू जर बघितलं तर तुम्हाला एक 50 ते कमीत कमी 60-70 तर नाहीच 100 रुपये कमीत कमी तिकीट काढावं लागते ना. अशा ठिकाणी जर तुम्ही झुल्यावरती जर बसला तर इथे पर पर्सन 100 किंवा 150 रुपये तिकीट राहते. फक्त बसताना विचार करून बसा, कारण एकदा जर बसला तर परत उतरायचा चान्स नाही आणि काही जणांना खूप चक्कर येऊ शकते. तर हे असे DJ वगैरे लावले, तर एकदम फुल आवाज सोडला आहे. गाणे ऐकायला खूप दिवसातून भारी वाटलं, कारण खूप दिवसातून मी तिथे गेलो होतो, परंतु काही साऊंड्स पटलेले होते. तर यात आमचे छोटं आणि बऱ्याच दिवसानंतर त्यांना याच्यावर बसायची इच्छा झाली होती तर ते बसलेले आहेत. इथं लहान मोठं असं कोण नाही आहे. मोठमोठी लोक पण याच्यावर बसू शकतात आणि लहान मुलांचा म्हणजे आनंद, त्यांची खुशी बघण्यासारखंच होतं. तर तुमचीही घेऊन जा. तर हे सर्वात मोठ्या लोकांसाठी हा पाळणा. तर ह्याच्यासाठी खूप गर्दी होती, अक्षरशः नंबर लागत नाही. एवढं लोक कसं काय याच्यासाठी आतुर असतात हेच मला कळत नाही. पण बरेच जणांनी ह्याच्यावर बसले होते, एन्जॉय करत होते. फक्त इथं कधी सिक्युरिटीचा विचार करा, कारण कधी रिस्क असू शकते. बऱ्याचदा आपण अशा घटना बघतो की मधूनच ते फिरायचं थांबतं किंवा तुटतं किंवा एकदम त्याचं स्पीड वाढते. तर हा एक्झॅक्टला असा व्ह्यू आहे. तुम्हाला व्हिडिओ वगैरे कसा वाटला सांगा आणि चॅनलला शेअर, लाईक, सपोर्ट करा. थँक्यू.